सुप्रिया सुळेंसह शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। फुले दाम्पत्य, तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची केली मागणी। रांचीत विद्यार्थ्यांवर दिवसभरात 2 वेळा लाठीचार्ज, संध्याकाळीही पोलिसांच्या लाठ्या विद्यार्थ्यांवर बरसल्या। दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले कुणी? काँग्रेस नेता राहुल गांधी यांचा सवाल। पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर दावा, संख्याबळ वाढल्यास शिवसेना मुख्यमंत्रीपदावर दावा करेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे यांची मराठा समाजातील क्रेज कमी करण्याचा डाव आहे का? मनोज जरांगेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे समितीनं कुणबी प्रमाणपत्र शोधलं, जरांगेंचा दावा। पक्ष कसा फुटतो हे आमची सत्ता आल्यावर कळेल, खासदार संजय राऊत यांचं भाजपला ओपन चॅलेंज। आमचं ठरलं, आता दयामाया नाही, राऊत यांच्या वक्तव्याची चर्चा। कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट कंत्राट घोटाळा, कंत्राटांच्या आमिषानं पैसे उकळल्याचा प्रकार। गिरीश महाजन यांनी नागरिकांना केलं सावध। जेन झीची ऍक्शन, प्रशासनाची रिॲक्शन। विद्यार्थिनींनी बनवलेल्या व्हिडिओनंतर कर्जत कोंदिवडे रस्त्याची प्रशासनाकडून दुरुस्ती। तरुणाईला रोखण्याची कुणामध्ये हिंमत नाही, मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती। तिरंगा रॅलीत फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनाची मंगळवारी बैठक। मुंबईतील गणेशोत्सव नियोजनासंदर्भात चर्चा होणार। मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा आढावा घेणार। मार्क्सवादी किसान सभा आणि सीटूचा येवला तहसीलवर मोर्चा। विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन। गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावानं करण्यासह विविध मागण्या। शिंदेंकडे गेल्यावर त्यांना परफॉर्मन्स दाखवावा लागणार, किशोरी पेडणेकर यांचा सचिन अहिर यांच्यावर निशाणा। राजकारणात काय होईल सांगता येत नाही, पेडणेकरांचं वक्तव्य। ठाणे एसटी स्थानकात खड्डेच खड्डे, एसटी बस स्थानकातील रस्त्याची दुरवस्था, प्रवाशांमध्ये संताप, अर्धवट कामांमुळे नागरिकांना त्रास। बारामतीमध्ये 59 वर्षीय आरोपीला अटक, 9 वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा आरोप, पोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। चैतन्य कदम यांच्याकडून प्रकरणाचा तपास सुरू। हाणेगावच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास। वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतला प्रकार। पत्नीने पतीला जिवंत पुरल्याचा प्रकार, अज्ञात फोनमुळे पतीचा जीव वाचला। विम्याच्या पैशासाठी आरोपी पत्नीनं रचला कट, बारामतीमधली धक्कादायक घटना। अहिल्यानगरमधील धीरज परदेशी मृत्यू प्रकरण, ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर आरोपी सय्यदचं अतिक्रमण, आरोपी सय्यदच्या घरावर अतिक्रमणाच्या नोटीस। व्याजाच्या पैशावरून उरळी कांचन पोलीस ठाण्यातच राडा, सावकाराचे समर्थक आणि विरोधक भिडले। सावकार मनमानी व्याज लावत असल्याचा महिलांचा आरोप। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी, पुरात बीआरओचा पूल वाहून गेला, काही वाहनंही वाहून गेली। भूकंपाच्या धक्क्यानं कोलंबिया हादरला, कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप। राजधानी बोगोटासह अनेक भागांना भूकंपाचे धक्के।